नमस्कार. SMR न्यूज मधून मोठी बातमी. नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर प्लांटवर बुधवारी रात्री भीषण स्फोट झाला. या घटनेत 17 ते 18 जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी धाव घेत माजी राज्यमंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी पाहणी केली. त्यांनी थेट प्लांट व्यवस्थापन व संबंधित प्रशासनाला धारेवर धरत जनतेच्या जीवाशी खेळणं थांबवा, जबाबदारावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. इन्स्पेक्शन रेग्युलर होता. इन्स्पेक्शन रिपोर्ट घेतले का त्रिपाठी? सर आता ते हे नाही, माझं काय आधी विचारतात. घटना व्हायच्या अगोदर आपण सगळे अधिकारी तपासण्या करतो, त्याचे रिपोर्ट घ्या ना तुम्ही. हो सर, आपण रिपोर्ट घेतो सर. आणि पेसोवाले सर रेग्युलर चेक करतात. त्यांनी काय सूचना केल्या? एक्सक्लुझिव्ह वाले आहे ना सर. माझं काय म्हणणं आहे, घटना झाल्यावर कारवाई होणं हा काही फार चांगली गोष्ट नाही आहे. हो हो हो. घटना होणे याच्यासाठी काय डिपार्टमेंटनं काय केलं ते का ते तपासलं पाहिजे ना तुम्ही. हा तुमचा पार्ट आहे ना. हॅलो हॅलो, हा कोण बोलत आहे? काय फायदा काय तुम्ही सांगा. आज तुमच्या फॅक्टरीमध्ये म्हणजे मशीन कोणी करून टाकलं तुम्ही फॅक्टरीला? 10 लोक मरतात दरवर्षी. झाली का एक तुमची तसं घटना घडतो? तशा तर लहान घटना तुम्ही सांगितलंच नाही. त्या दाबल्या, पोलीसवाल्याने दाबल्या आणि त्या कामगार विभागाने दाबल्या आणि तुम्ही दाबले. दरवर्षी 10 ते 15 काही अजिबात सुरक्षेकडे विचार नाही यांचं नाही. काही यांना फक्त उत्पादन पाहिजे. तुमच्या आमच्या घरचा गेला असता तर बरोबर आणि हेच भावना राहिली असती का तुमची? असं बरोबर नाही. आणि पैशानं काय नुकसान भरून निघतं का? कोणाचा जीव येतो वापस? बरोबर. आम्ही त्या तो MD आहे ना त्याच्या घरावर काळं फासणार आहोत. धिंगाणा करून टाकतो. उद्या पहा तुम्ही पुरा धिंगाणा करतो. एक तर त्याला मारून सहाले घोटमार करतो त्या घरावर. थोडासा वेळ द्या एवढंच. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही तपासणीमध्ये हे सगळे मुद्दे घेतले पाहिजे. कोणाकोणाच्या व्हिजिट झाल्या, काय झाल्या, त्यांनी काय सूचना केल्या होत्या का? सूचना असन तर त्या आम्ही यांनी पालन केल्या का नाही केल्या, त्याला कोण निवड आम्ही तुम्ही सांगतो इंजिनियर तिथला अधिकारी एवढं हे नाही आहे. याला संबंधित अधिकारी आहे, प्रदूषण अधिकारी आहे, तुमचं कामगार अधिकारी आहे. त्यानं व्हिजिट दिल्या पाहिजे. त्या व्हिजिट दिल्या असताना आता मी पण राज्य कामगार मंत्री होतोय. आमच्या व्हिजिट असतं. एवढ्या मोठ्या सगळ्या घटना होतात तेव्हा त्या व्हिजिट दिल्यानंतर त्यानं काय काय दिसलं त्याला ते त्यानं सूचित केलं पाहिजे का ह्यामुळे हे होऊ शकतं. टेक्निकल रिपोर्ट देतो आपण यांना. ते यांनी पाहिलं का नाही पाहिलं? प्रश्न त्याचा आहे. एखादी घटना मान्य करतो. हो, तुमच्या या 2-3 वर्षामध्ये 4-5 घटना होतोय. की लहान शांत गोष्ट यांनी सांगितलंच नाही तुम्हाला. पोलिसांकडून आम्हाला हे अपेक्षा आहे ना. काय यांच्या 6 महिन्यातले रिपोर्ट काय आहे? किती लोकांच्या व्हिजिट झाल्या, त्यांनी काय सूचना केल्या, ते व्हिजिट केले आणि खाऊनच चालले गेले का? त्यांचंही काम आहे ना. एवढा मोठा स्फोट होतो ते इथपर्यंत बॉडी येतं दिसायला. त्याचे पिल्लर जर या 1-2 किलोमीटर येऊन पडत असेल तरी ही काही लहान गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या, हा मोठा फॉल्ट आहे. टेक्निकली पर्सन घ्या. जसं सायबर आहे आपलं, त्याच्या व्यतिरिक्त टेक्निकल पर्सन करून तुम्ही तपासणी करा. तुम्ही थातूर करणार. मला माहित आहे मोहन भागवतची इथं येतं सगळे लगे दोघे आहे. तुम्ही काही करू शकत नाही. दबाव येईन तुम्हाला. दबावापोटी तुमचा कायदा पायदळीत उडवले जाईल. काहीच होणार नाही. आम्ही सोडणार नाही. तुम्ही एक गोष्ट जरी चुकीची केली, बाय रूल केली नाही, बाय कायदेशीर केली नाही तर MDच्या घरावर घुसून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. पुढील अपडेटसाठी SMR न्यूजशी जोडलेले राहा. धन्यवाद.